हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज बघूया आपलं काय रीडिंग येत आहे. सो बघूया तुमची एनर्जी सध्या काय चालू आहे. ठीक आहे, मार्च महिना सुरू आहे आणि बघूया आपलं पहिलं एनर्जीचं कार्ड काय निघत आहे. सो लेट्स चेक. ओके, सो मी इथे एक पहिलं कार्ड काढलेलं आहे. सेकंड कार्डसुद्धा काढून घेऊया आपण आणि एक फायनल कार्ड अजून काढूया. सो जेणेकरून मला रीडिंग छान देतील. सो हे थर्ड कार्ड आपण काढलेलं आहे. सो आता तिन्ही कार्ड मी छान एक्सप्लेन करते तुम्हाला सध्याची तुमची मानसिक स्थिती काय चाललेली आहे. तर हे बघूया आपण. पहिल्या कार्डनुसार ना काही पास्ट लाईफ कर्माज आहेत. सो इथे काय असतं माहिती आहे का, पास्ट लाईफ रिलेशन हे तुमच्यासमोर येत असतात. काही कार्मिक रिलेशन असतात आणि ते तुमच्यासमोर येत असतात वारंवार. त्याचबरोबर इथे जसं आहे, काही जण माइंड गेम खेळत आहेत तुमच्याबरोबर. तुमची लॉयल्टी चेक करत आहेत. तुम्ही किती ट्रस्ट ठेवण्यासारखे आहात हे सुद्धा पाहिलं जात आहे. सो इथे तुमची लॉयल्टी चेक केलेली. काही जण गेम खेळत आहेत तुमच्याबरोबर. ओके, अँड थर्ड कार्ड हे टेस्टिंग. अगेन त्याच टाईपचं कार्ड आलेलं आहे. कोणीतरी तुम्हाला वारंवार टेस्ट करत आहे, दुरून तुमच्यावरती नजर ठेवत आहे आणि ते वारंवार पाहतात की तुम्ही कसे वागतायत, काय करतायत. तर ठीक आहे, आता ह्या तिन्ही कार्डवरना असं होत आहे की आपल्याला पास्ट लाईफ कर्मानुसार काही गोष्टी समोर येत आहेत. काही लोक आपल्याला भेटत आहेत ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर ही लोकं ही जी कोणी लोकं भेटत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला, तर ही काही कार्मिक गोष्टींमुळे, मागील काही गोष्टी आहेत. सो पास्ट कार्मिक गोष्टींमुळे ही लोकं आपल्या समोर येत आहेत. वारंवार आपले त्यांच्याबरोबर संभाषण सुरू आहे. आपल्याला असं वाटतं हीच व्यक्ती का माझ्यासमोर आत्ता आलेली आहे, याच व्यक्तीबरोबर माझं का असं बोलणं चाललेलं आहे, का असं एखादं रिलेशनशिप वाढत आहे. कुठलंही गोष्ट येऊ शकते. पण मित्रांनो, हे समजून जा की ह्या कार्मिक गोष्टी आहेत. काही कनेक्शन्स आहेत जे तुमच्यासमोर आलेले आहेत आत्ता. पण जे कनेक्शन आलेले आहेत ना, त्यातील काही लोकं तुम्हाला चेकसुद्धा करत आहेत. काही जणं तुमच्या पाठून खेळ खेळत आहेत. ते तुम्हाला चेक करत आहेत की ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यासारखा आहे का, ट्रस्ट ठेवण्यासारखा आहे का. बघा, गोष्ट कार्मिक जरी असली तरी प्रत्येक सोल हा काही ना काही पर्पज घेऊन येत असतो आणि इथे जे समोरून काही ज्या व्यक्ती आलेल्या आहेत कार्मिक गोष्टींमुळे, त्या वारंवार तुम्हाला चेक करत आहेत. तुमची लॉयल्टी चेक करत आहेत. असेल काही गोष्टी असतील का आपण कधीतरी त्यांना चेक केलेलं असेल. सो ह्या जन्मामध्ये काही कार्मिक गोष्टी समोर आल्या आणि ती लोकं आत्ता आपल्याला चेक करत आहेत. पण नॉट टू वरी, सगळ्यांना म्हणजे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. इथे रिलेशन बॉन्ड वाढवण्यासाठी चेक केलं जातं आहे. ठीक आहे, इथे म्हणजे याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही आपल्याला, का आपल्याला कोणी चेक करते. सो समोरच्या व्यक्तीला तुमच्याबरोबर रिलेशन वाढवायचं आहे, तुमच्यावरती ट्रस्टसुद्धा ठेवायचा आहे, तुमच्याबरोबर वेळसुद्धा घालवायचा आहे. ठीक आहे, पण वेळ घालवण्यापूर्वी ती व्यक्ती वारंवार तुम्हाला लांबून पाहते, चेक करते. तुम्ही स्टेबल राहू शकताय का कोणत्याही परिस्थितीत, हे तुम्हाला वारंवार ती चेक करते. सो आहे इंटरेस्टिंग. पण आता जर आपल्याला रीडिंगमध्ये सावध केलेलंच आहे. सो जर तुमच्या आसपास अशा काही व्यक्ती अचानक तुमच्या लाईफमध्ये आलेल्या असतील, तर मित्रांनो, तुम्ही आता त्यांना रीड करू शकता की ही लोकं आपल्या आयुष्यात कार्मिक गोष्टींमुळे आलेली आहेत आणि मे बी ही लोकं आपल्याला आपली लॉयल्टी चेक करत आहेत. सो तुम्ही त्यांचा ट्रस्ट हा वाढवू शकता. रिलेशन छान करण्यासाठी तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकता. कार्ड छान आलेली आहेत. सो एखादं छानसं रिलेशनशिप तुमच्या आयुष्यात येऊ शकते, असा आजच्या कार्डचा अर्थ लागतो आहे. ठीक आहे, सो असेच रीडिंग मी तुमच्यासमोर वारंवार आणणार आहे. पण तोपर्यंत नेहमीप्रमाणेच माझ्या चॅनलवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून ज्याला कोणाला व्हिडिओची खरोखर गरज होती, हे रीडिंग ज्याच्या त्याच्या खरोखर कोणाच्या गरजेचं होतं, त्याच्यापर्यंत रीडिंग नक्कीच पोचेल आणि युनिवर्स सगळ्यांना मदत करू. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.